खुर्च्यांवर बसलेले सर्व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी ज्यांनी खुर्च्यांना लाथ मारून जेवणाच्यासाठी खाली बसले असे सर्व आवडते कार्यकर्ते, पदाधिकारी ही सभा आहे। हा सर्व पक्षीय आपल्या महायुतीचा हा मेळावा आणि सभेमध्ये समजू शकतो की तिथे कोणी म्हणतं भाड्याने आणलं, कोणी म्हणतं मजुरी देऊन आणलं, पण इथे आलेला हा प्रत्येक व्यक्ती हा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीच्या विचारांनी घडलेला तयार झालेला हा पदाधिकारी आणि कार्यकर्ता। हा मेळावा घेण्यामागचं कारण वेगळं, ही सभा नाही आहे। तर या मेळाव्याच्या माध्यमातून इथे उपस्थित केलेल्या विचारांना आपल्या गावापर्यंत, आपल्या बूथपर्यंत या सगळ्या विचारांना तुम्हाला त्या तिथपर्यंत पोहोचवायचं असं असताना आपण सगळं सोडून नंबर लागी करायची, नंबर लागी करायची भाऊ सावंत शेट्टी मला तिकडच्या बाजूने एक बाईक घेऊन जेवायला बसलेल्यांना ऐकू येतंय का? मी पहिले ठरवलं होतं की जोपर्यंत मी वाढत नाही तोपर्यंत कोणालाही जेवायचं द्यायचं, कारण माझी आज इच्छा आहे की प्रत्येकाला माझ्या हातून जीव घालायचं। तुम्ही माझा अपमान केला पण हरकत नाही, कार्यक्रम आठवला की मी आल्याशिवाय तो वाढणारच नाही। माझा हरकत नाही, आम्ही सगळेजण ग्रामीण भागात 8 वाजले की आपली जेवायची वेळ होते। माझा आज मला आपल्याला या निमित्तानं विनंती करायची, हा पहिला आणि शेवटचा मेळावा। आता जेही होईल ती जनरल सभा होईल आणि म्हणून आज आपल्याला खऱ्या अर्थाने महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना गुलाब भाऊंच्या विचाराची शिदोरी आपल्याला घराघरापर्यंत द्यायची। मला आज सांगताना अभिमान वाटतो, मी पहिल्यांदा भारतीय जनता आमच्या कर्तव्यदक्ष सुभाषबाई वाघ यांना उमेदवारी दिली, त्याबद्दल मी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचे मनापासून आभार मानतो। त्या माणसाने 15 दिवसात त्याला उमेदवारी मिळाली। या महायुतीच्या तमाम कार्यकर्त्यांनी याचा काही पाहिलं नाही, याचा चेहरा पाहिला नाही। याला या मतदारसंघाने तब्बल 5 लाख मताधिक्याने निवडून दिले। याला जर तुम्ही प्रश्न विचारला की तुझ्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघासाठी काय केलं, तर बाबांना हा व्यक्ती साधी दुकानी सुद्धा भरली नाही अशा पद्धतीचं काम यांनी 5 वर्षात केलं। या ठिकाणी श्रीकांतसाहेब वाघ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सगळ्यांना विनंती करतो की आपण टाळ्या खरं म्हणजे हा लोकसभा मतदारसंघ मी पहिलेच सांगितलं की हा भावनेचा नाही आहे, हा विकासाचा आहे, हा चाटा मारणाऱ्यांचा नाही आहे, हा प्रॅक्टिकलचा आहे, हे प्रत्यक्षदर्शीचा आहे। हे फुलतापा देणारे, चाटा मारणारे, खोटं बोलणारे बांधवांनो हे जास्त दिवस चालत नाही। इथे बाप दाखवा नाही तर श्राद्ध कराय। आणि म्हणून हा लोकसभा मतदारसंघ हा भूतबलितांचा नाही, जादू मंतरचा नाही, जादू टोण्याचा नाही, खोटं बोलणाऱ्यांचा नाही। त्याच्यामुळे आपण निश्चितपणे हा लोकसभा मतदारसंघ या ताईंना निश्चितपणे आतापर्यंतचं रेकॉर्ड लोकसभेच्या खासदार म्हणून पाठवतील यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। आणि म्हणून आपण सगळ्यांनी येता 13 तारखेला सगळ्या मग ते बूथ प्रमुखापासून तर शाखा प्रमुखापर्यंत आपल्या गावागावामध्ये प्रचंड असं मताधिक्य देऊन ताईंना विजयी करावं अशी जे एक आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धन्यवाद आप्पासाहेब.